कागल तालुक्यात सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे। बियाणं, खतं आणि औषध खरेदीसाठी ठिकठिकाणच्या शेती सेवा केंद्रात शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे। पण चांगला पाऊस पडून 3 फूट जमीन भिजल्याशिवाय अथवा 65 किलोमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत असं आवाहन कृषी विभागानं केलंय। सध्या कागल तालुक्यात जवळपास 35% भाताच्या धुळवा पेरण्या झाल्यात। कागल तालुक्याचं भौगोलिक क्षेत्र 54,847 हेक्टर आहे। त्यापैकी 45,688 हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे। कागल तालुक्यात दूधगंगा, वेदगंगा आणि चिकोत्रा नद्या असून त्यांच्यावर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत। त्यामुळे सिंचनाच्या उत्तम सुविधा आहेत। ऊस हे कागल तालुक्यातील मुख्य पीक असून पावसाच्या पाण्यावर खरीपाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। सध्या कागल तालुक्यात सुमारे 27,000 हेक्टर क्षेत्रात ऊस पीक असून उर्वरित 18,000 पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्र खरीपासाठी राखीव ठेवण्यात आले। चालू वर्षी 9,000 हेक्टर क्षेत्र सोयाबीन, 5,500 हेक्टर क्षेत्र भात, भुईमुगासाठी 2,170 हेक्टर, ज्वारीसाठी 80 हेक्टर, मुगाकरिता 70 हेक्टर, तूर आणि उडीद यासाठी प्रत्येकी 60 हेक्टर तर उर्वरित क्षेत्रावर इतर पिकांची पेरणी करण्यात येणार आहे। यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्याचा अंदाज आहे, तर अमेरिका इराण युद्धामुळे रासायनिक खतांची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे। गेल्या आठवड्यात कागल तालुक्यात चांगला पाऊस झाला, त्यामुळे बियाणं आणि खतं खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणच्या शेती सेवा केंद्रांवर गर्दी केली। कागल तालुक्यात जवळपास 35% भाताच्या पेरण्या झाल्यात। मात्र पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये असं आवाहन तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांनी केलंय।